नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये आपण IMP महत्त्वाचे जीकेचे आणि चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि दररोज असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। प्रश्न पहिला, भारत देश वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जारी केलेल्या जागतिक ऊर्जा बदल निर्देशांकात कितव्या क्रमांकावर आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 63। प्रश्न दुसरा, रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सल्फ्युरिक ॲसिड। प्रश्न क्रमांक 3, भारतातील पहिले सुनियोजित शहर कोणते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चंदीगड। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 1960। प्रश्न क्रमांक 5, पुढीलपैकी हिमालयातील सर्वात उत्तरेकडील रांग कोणती? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी काराकोरम। प्रश्न क्रमांक 6, बाल उपासमारीचे सर्वाधिक प्रमाण युनिसेफच्या अहवालानुसार कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सोमालिया। प्रश्न क्रमांक 7, आंतरराष्ट्रीय ओझोन दिन केव्हा असतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 16 सप्टेंबर। प्रश्न क्रमांक 8, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 62 वर्षापर्यंत। प्रश्न क्रमांक 9, इतिहासातील प्रसिद्ध झेलमची लढाई कोणामध्ये लढली गेली होती? तर बघा, प्रश्न क्रमांक 9 ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अलेक्झांडर वर्सेस पोरस। काय? अलेक्झांडर वर्सेस पोरस। प्रश्न क्रमांक 10, किती अब्ज डॉलर रक्कम 2023 या वर्षात परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी भारतात पाठवली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 125। प्रश्न क्रमांक 11, संयुक्त राष्ट्र विश्व पर्यटन संघटनेने निवडलेले भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव कोणते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पोचमपल्ली। प्रश्न क्रमांक 12, मराठी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार 2024साठी साहित्य अकादमीचा कोणाला जाहीर झाला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए देवीदास सौदागर। प्रश्न क्रमांक 13, तापी पूर्णा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ठिकाण कोणते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चांगदेव। प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी कोणत्या भागात अशुद्ध रक्त असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए फुफ्फुस धमनी। प्रश्न क्रमांक 15, भारतातील मसाल्याची निर्यात आर्थिक वर्ष 2024मध्ये किती टक्क्याने वाढली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 17। प्रश्न क्रमांक 16, जिल्हा नियोजन मंडळाला वैधानिक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 74वी। प्रश्न क्रमांक 17, जायकवाडी प्रकल्पासाठी मदत करणारा देश कोणता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जपान। प्रश्न क्रमांक 18, भारतीय खेळाडूंमध्ये कोण T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवणारा प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सूर्यकुमार यादव। प्रश्न क्रमांक 19, काजूसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मालवण। प्रश्न क्रमांक 20, कोणते शहर आशियातील अब्जाधीशांचे शहर हुडून रिसर्च 2024च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई। प्रश्न क्रमांक 21, सातपुडा अजिंठा डोंगर रांगामुळे कोणत्या नद्यांचे खोरे वेगळे झाले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गोदावरी व तापी पूर्णा। प्रश्न क्रमांक 22, के जीवनसत्वाच्या अभावी होणारा आजार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हिमोफिलिया।
प्रश्न क्रमांक 23, नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठीच राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार कोणता उत्सव राबविला जाणार आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रेरणा उत्सव. प्रश्न क्रमांक 24, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. प्रश्न क्रमांक 24, भारतातील पहिली वन संशोधन संस्था कोठे स्थापन करण्यात आली? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी डेहराडून. प्रश्न क्रमांक 25, भारतातील किती विमानतळाचा समावेश जगातील 100 सर्वश्रेष्ठ विमानतळाच्या यादीत झाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 4.